मित्रांनो तुम्ही कोणताही फोटो आहे तो तुम्ही आउटडोअर जर एखादा क्लिक केला असेल आणि त्या फोटोला तुम्हाला एकदम प्रोफेशनल पद्धतीतून जर एडिट करता येत नसेल तर फक्त आपला हा व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी मी बनवला आहे, कारण की तुम्ही एआयच्या मदतीतून एकदम तुम्ही जशा DSLR मध्ये फोटो काढतात तशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एखादा फोटो क्लिक केला असेल तर त्याला तशा पद्धतीतून आहे ते एडिट करू शकता. जसं की तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर आहे ते पाहतच आहात. हे फोटोज आहेत ते तुम्ही एका मिनिटाच्या आत आहे ते बनवू शकता. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे, पण आपला व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, अजिबात विसरू नका. एकदम सिंपल प्रोसेस आहे, फक्त व्हिडिओ तो अजिबात स्किप करू नका. आणि हे फोटो जर तुम्हाला जर तुमचे स्वतःचे जर बनवायचे असतील तर बनवणं एकदम सोपं आहे. ज्या काही मी प्रोसेस सांगतो ही प्रोसेस कशी फॉलो करायची काय सगळं काय तुम्हाला मोबाईलच्या होम स्क्रीन सांगणार आहे. याच्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सर्व काही गोष्टी आहेत ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो याच्या आधी सुद्धा मी याचा पार्ट 1 केलता, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लगेच समजेल. नाहीतर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता. त्यात सुद्धा तुम्हाला मी अशा प्रकारचे मुलांचे फोटोज सांगितलेले आहेत, पण हे आता सध्या ट्रेंडिंगला आहेत आणि हे बनवणं एकदम सोपं आहे. यासाठी फक्त प्ले स्टोर जाऊन तुम्हाला जेमिनी ॲप किंवा जेमिनी वेबसाईटचा तुम्ही यूज करू शकता. जेमिनी ॲप जी काय असेल तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर फक्त काय करायचं आहे, जेमिनी ॲप असेल ती ओपन करून घ्या. जसं की रँडमली सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं की आता मी जेमिनी ओपन केले, तुम्ही कोणताही फोटो क्लिक केला असेल तो फोटो कसा क्लिक करायचा आहे, त्यात तुमचा जर चेहरा जर व्यवस्थित दिसत असेल तर एकदम जबरदस्त तुमचा फोटो आहे तो एडिट होणार आहे. आणि जर त्यात चेहरा जर दिसत नसेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार आहे. याच्यामुळे मी प्रत्येक ह्याच्यात सांगतो की ज्यात तुमचा चेहरा जो काही स्पष्ट दिसत आहे तो फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसं की जेमिनी ॲप ओपन केली त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करतो, गॅलरीमध्ये जातो आणि येथून तुम्ही आता मी एक्झाम्पलसाठी एक माझ्याकडे इमेज आहे, ओके, तो मी ॲड करतो. जसं की आता बघू शकता इथून एक इमेज असेल तो मी ॲड करून घेतो. जसं की आता हा इमेज आहे तो मी ॲड केला आहे, कारण की यात माझा चेहरा आहे तो स्पष्ट दिसत आहे. आता तुम्हाला मी बघू शकता हा इमेज आहे तो ॲड केला आणि मी जर इथं हा प्रॉम्प्ट आहे, ओके, हा प्रॉम्प्ट टाईप करून फक्त इथे इमेज जनरेट टाकतो आणि सेंड करतो. बस त्यानंतर तुमचा सुद्धा इमेज आहे तो रेडी होणार आहे. आता बघूया इमेज कशा प्रकारे तो आपला रेडी होतो. आता इमेज आपला बघू शकता अशा प्रकारे तो रेडी झालेला आहे आणि जबरदस्त इमेज आहे. याला इथून मी क्लिक करून सेव्ह सुद्धा ते करून घेतो. अशा प्रकारे तुम्ही इमेज आहे ते रेडी करू शकता आणि एकदम सिंपल आहे. तर आता बघूया आता जो की हा इमेज आहे तो मी सेव्ह केला आहे. त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करतो आणि दुसरा एक इमेज मी ॲड करून घेतो. जसं की आता माझ्याकडे एखादा इमेज असेल तर जसं की आता बघू शकता एक जुना माझ्याकडे इमेज आहे ज्यात माझा चेहरा आहे तो व्यवस्थित दिसत नाही. जसं की आता मी हा ॲड करून घेतला आहे आणि हा प्रॉम्प्ट आहे तो खाली टाईप करतो आणि लास्टला फक्त इथे इमेज जनरेट टाईप करून सेंड करतो. आता बघूया आता आपला इमेज कशा प्रकारे ते रेडी होत आहे. जसं की आता तोवर तुम्हाला हा गॅलरीतून सुद्धा इथून मी धावतो, जो की आता बघू शकता हा फोटो आपण रेडी केला अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा एक माझ्याकडे फोटो असेल तो सुद्धा मी तुम्हाला धावतो. जसं की आता हा बघू शकता फोटो, यात बघू शकता केसाची स्टाईल थोडीशी चेंज झाला आणि चेहऱ्यात बदल झाला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, पण फोटो दिसायला एकदम खतरनाक आहे. आणि हा एक मी फोटो आहे तो रेडी केला आहे. अशा प्रकारे माझ्याकडे 1-2 फोटोज आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला स्क्रीनवर दावलेत. तर आता बघूया हा फोटो मी अपलोड केला, माझ्याकडे जुना फोटो होता, ओके, त्याच्या मदतीतून आपण आता फोटो बघूया कशा प्रकारे रेडी होता. लोडिंग घेत आहे तर आता बघू इमेज कशा प्रकारे आपला दिसतोय, कारण की ऑलरेडी आपण इथे बघू शकता अशा प्रकारे तो रेडी केला आहे. आणि त्यानंतर बघू शकता जर तुम्ही इथे बघू शकता असा फोटो आपण अपलोड केला त्याच्या मदतीतून अशा प्रकारे फोटो आहे तो रेडी केला आहे. आणि त्यानंतर बघू शकता आता फोटो बघू शकता, आता बघू शकता यात बघू शकता फेस बघू शकता थोडासा फेस चेंज झालेला आहे, ओके. याला पण मी सेव्ह करून घेतो गॅलरीतून धावतो, कारण की कसं असतं की तुमचा चेहरा जर व्यवस्थित नसेल तर फोटो कशा प्रकारे तो रेडी होतो ते सुद्धा मी तुम्हाला धावतो. बघू शकता यात थोडासा फेस आपला मॅच होत आहे, बघू शकता फेस थोडासा का होईना पण मॅच होत आहे यात ह्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये बघू शकता यात बघू शकता दोन्हीमध्ये किती डिफरन्स आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता. यात तुम्ही काय करू शकता, प्रॉम्प्टमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते चेंज करू शकता, ड्रेसचा कलर चेंज करू शकता, सर्व गोष्टी आहेत ते तुम्ही चेंज करू शकता. हाय हो, तुम्हाला सर्व गोष्टी आहेत त्या समजल्या असतील. मी तुम्हाला जे काही मोबाईलच्या स्क्रीनवर सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी आहेत ते तुम्ही फॉलो केल्या असतील तर तुमचा सुद्धा फोटो आहे तो एका क्लिकमध्ये येतो तशा प्रकारे तो रेडी होणार आहेत. आता हे प्रॉम्प्ट तुम्हाला भेटतील कुठं, याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि कमेंट्समध्ये येऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये मला विचारायचा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला एक लिंक भेटेल टेलिग्रामची, त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचा आहे आणि तेथे तुम्हाला सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते एकदम फ्रीमध्ये ते बघायला भेटतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करायला जातील त्यावेळेस तुम्हाला तिथे टेलिग्रामची लिंक बघायला भेटणार नाही, तर तिथे तुम्हाला प्रॉम्प्टची लिंक बघायला भेटेल. म्हणजे प्रॉम्प्टच्या नावाची लिंक आहे तर त्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायचा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट व्हाल टेलिग्रामवर. तिथे टेलिग्रामला आपले जी काही
आहे ते सबस्क्राईब करा. 1000 ते 2000 आपले सबस्क्राईब कंप्लीट झालेत. टेलिग्रामवर सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला मी एकदम फ्रीमध्ये इथे देत असतो. जसं की टेलिग्रामवर काही सुद्धा यूट्यूबचं किंवा कोणतेही नोटिफिकेशन काय आले व्हिडिओचं किंवा इंस्टाग्रामवर काही नोटिफिकेशन आले तर सर्व गोष्टी आहेत तिथे मी सांगत असतो. कोणता ट्रेंड चालू आहे सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवर बघायला भेटतात. त्यासाठी टेलिग्रामला ती सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. आणि तिथे सुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामचे सर्व व्हिडिओज असतील किंवा काही गोष्टी असतील त्या सर्व पाहायला भेटणार आहेत. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.